आणि जी विचारधारा अशी ना ज्यांनी ज्यांनी मला सोडलं किंवा मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना पण माझा तो सल्ला आहे की या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कालही जिवंत होती, आजही आणि उद्या सुद्धा राहील. निष्ठा जिंकली का? प्रशांत जगतापची निष्ठा नक्की जिंकली. ती विचारधारेच्या संदर्भात असेल किंवा माझ्या भागातल्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या संदर्भात माझी जी निष्ठा होती ती निष्ठा कायम जिंकली. जे आता मला म्हणजे पक्ष सोडताना जे माझ्या थट्टा करत होते की आयडियोलॉजी आता चालत नाही समाजात, त्यांना माझा तो सल्ला म्हणजे नम्रपणाने, त्या ठिकाणी खोचकपणा नाही की आयडियोलॉजी कालही जिवंत होती, आज आहे. शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कोणी पुसू शकत नाही. प्लीज इथून पुढे तरी विचारपूर्वक सगळ्यांनी निर्णय घ्यावा. म्हणजे प्रशांत जगताप हा निष्ठेचा विजय असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे माजी उपमहापौर हे पराभूत झालेत. वसई विरार महानगरपालिकेचं चित्र आपण पाहतोय. भाजपची 45 जागांवरची आघाडी तर बहुजन विकास आघाडीची 68 जागांवरची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत अश्विन जितक्या महानगरपालिकांचे कल किंवा निकाल समोर आले त्यामध्ये ही एक अपवादात्मक महानगरपालिका म्हणावी लागेल की जिथे महायुती म्हणा किंवा त्यांचे मित्रपक्ष यांची आघाडी दिसत नाहीये, तर तिथे बवियाची आघाडी आपल्याला दिसते. ठाण्यामध्ये भाजप 10, शिवसेना 18 जागी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 28 तर शिंदेची शिवसेना ही 18 जागी आघाडीवरती आहे. पनवेल महानगरपालिकेचं काय चित्र? 88 जागांची महानगरपालिका दुसरी निवडणूक या महानगरपालिकेची आहे, जिथे ठाकरे एका जागेवरती आघाडीवर. इथे सुद्धा आपल्याला भाजपची मोठी आघाडी पाहायला मिळते आहे. 17 जागांवरती भाजपची आघाडी, काँग्रेसने एका जागेवरती आघाडी घेतलेली आहे. काही निकाल सुद्धा इथे भाजपच्या बाजूने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नागपूरमधली, पुण्यामधली, पिंपरी चिंचवडमधली भाजपची सध्याची आघाडी ही निर्णायक आघाडी मानली जाते आहे. लातूरमध्ये काँग्रेस 19 तर भाजप 13 जागी आघाडीवरती आहे. लातूरमध्ये विलासराव देशमुखांबद्दल केलेलं विधान हे कमालीचं चर्चेत राहिलेलं होतं. सोलापूरमध्ये भाजपनं 39 जागांवरती आघाडी घेतली. काँग्रेसची मोठी पिछाड सोलापूरमध्ये पाहायला मिळते. भाजप वसई विरारमध्ये 45 जागी तर ठाण्यामध्ये 10 जागी अश्विन आघाडीवरती आहे. टीएमसीतली एक मोठी अपडेट, भाजपचा उपमहापौर हरतोय, पराभूत झालेला आहे भाजपचा उपमहापौर. तर जालन्यामध्ये शिवसेनेने पहिला विजय मिळवलाय. कमलेश खरे जिंकलेले आहेत. जालन्यामधला हा निकाल समोर आलाय. वसई विरारमध्ये मात्र बवियाने मोठी आघाडी घेतली. 69 जागी आघाडीवर, भाजप 45 जागी आघाडीवर. ठाण्यात भाजप 10, शिवसेना 18 ठिकाणी आघाडीवर. तर केडीएमसीतलं हे चित्र आहे. भाजपचा उपमहापौर पराभूत होतोय. इतर ठिकाणचे आकडे देखील आपल्या समोर आहेत. पनवेलमध्ये 28 कल हाती आलेत. भाजप 15, शिवसेना 2 आणि त्यासोबतच इतर 8 असं कल आहेत. तर ठाण्यामध्ये 44 ठिकाणचे कल समोर आलेत. 10, 18, 6, 1, 6 असे कल आहेत. पण भाजप आणि शिवसेना अर्थातच हे दोघं 28 ठिकाणी आघाडीवर. तर जळगावमध्ये शिवसेनेचा 7 जागांवरती विजय झालेला आहे. तर 12 जागांवरती शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. नवी मुंबईमध्ये भाजप 32 तर शिवसेना 28 असं सध्याचं चित्र आहे. आपण समर खडसे यांच्याकडे जाऊया. शिवसेनेचा जो आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स आहे, म्हणजे दोनही शिवसेनेचा आपण असं म्हणूयात, तर त्या आकडेवारीबद्दल आत्ताची तुमची प्रतिक्रिया काय आहे? मुंबईतली म्हणतात मुंबई ओव्हरऑल, पण आपण मुंबईवर कॉन्सन्ट्रेट करूया. ठाकरे 52, भाजप 65. पहिली प्रतिक्रिया तर एक्झिट पोल खोटे ठरले हे क्लिअरच झालं. म्हणजे याच्यात समाधान आहे का काय? आपल्याला समाधान किंवा या असण्याचं कारण नाही पानपटकजी. आपण विश्लेषण करायला बसलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं समाधान किंवा दुःख असण्याचं कारण नाही. पण एक्झिट पोल हे चुकीचे ठरू शकतात. हे बऱ्याच दिवसांनी पोलनुसार आकडे दिसत नाही. आय एम सॉरी, कारण अपडेट खूप वेगाने येतात आता. कारण 158 जागांची जी मतमोजणी आहे मुंबईमधली ती आता पूर्ण होते आणि 227 पैकी 158 जागांचे कल हाती आलेले आहेत. मुंबईची सगळ्यात मोठी अपडेट, भाजप 65, महायुती 83 तर ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी 59 जागांवरती आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप अजूनही मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. 65 जागांसह शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना 18 तर ठाकरे 52 जागांवरती आघाडी घेतात. मनसे 7 जागांवरची आघाडी टिकवून आहे. काँग्रेस 11 जागांवरती आघाडीवरती आहे. याचं विश्लेषण अर्थात आपल्याला करावं लागेल कदाचित अश्विन, की हे सगळेजण मविया म्हणून एकत्र लढले असते तर चित्र काय असतं. पण हे कल आहेत, अजून निकाल आलेले नाही आहेत. भाजप मुंबईमध्ये 65, शिंदेची शिवसेना 18 तर ठाकरेंची 52 जागांवरची आघाडी. मुंबईतले 158 जागांवरचे अश्विन कल सध्या हाती आलेले आहेत. काही छोट्या प्रतिक्रिया आपण घेऊयात मुंबईच्या 158 जागांवरच्या कलांबद्दलच्या. मला असं वाटतं की या असेच कल राहिले तर जे ठाकरे बंधू एकत्र आले
त्याचा इम्पॅक्ट झाला. आता पण तो ते सत्ता स्थापन करू शकतील का? ते सत्ता स्थापन करू शकतील की नाही हे आता सांगता येणार नाही, परंतु ते सायझेबल राहतील आणि त्यांची ताकद तुम्हाला दुर्लक्षित करण्यासारखी राहणार नाही असं मला वाटतं. विरोधी पक्ष म्हणून ते राहतील, म्हणजे सत्ता स्थापन नाही केली तरी पण तरी एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सायझेबल नंबरमध्ये आपल्याला विरोधक दिसू शकतील का मुंबई महानगरपालिकेत? आत्ताचे आकडे जर असेच कंटिन्यू झाले तर नाही, डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्ष हा नेहमी असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी स्पेस पाहिजे विरोधी पक्षाला. फक्त राज ठाकरे शिवसेना असे जे युबीटी एकत्र गेल्यामुळे जे काही त्यांचं नुकसान होणार होतं ते टळलं असं पण आता त्यातून दुसरा निष्कर्ष निघू शकतो. म्हणजे जी मायनॉरिटी वोट्स होती ती बऱ्यापैकी युबीटीकडे राहिलेली दिसतात असं ते चालतं. साधारण 25-30 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा जो उचलून धरला गेला, काही भावनिक आव्हानं पण झाली, पण मराठी अस्मितेचा जर पण प्रश्न विचारात घेतला तर ज्या पद्धतीने आता खडसजींनी सांगितलं की एक्झिट पोलचे सगळेच ताळेबंद ठोकताळे खरे ठरतात असं नाही, त्यामुळे त्यांनाही भविष्यातली एक चांगली संधी आहे आणि सशक्त विरोधी पक्ष कशा पद्धतीने होऊ शकतो जर त्यांना काही हो, हे कल सत्तेची आहे. गणितं हे कल आहे आणि आपल्याला हेही बघावं लागेल की पुढच्या काही तासामध्ये आकड्यांमध्ये काही फरक पडतो का? आपण मुंबईचे 158 जागांचे कल सध्या हाती आले, ज्यानुसार भाजप क्रमांक 1चा पक्ष आहे 65 जागांसह, शिवसेना 18, ठाकरे 52 जागांवरती. मुंबईचं जे चित्र आहे, मुंबई महानगरपालिकेच्या बॅकग्राऊंडवरती आपण चित्र पाहतोय. अश्विन, खरंय, मुंबईचा किल्ला कोण राखणार किंवा कोण जिंकणार याच्यावर हे सगळं सुरू आहे. आणि सध्याच्या घडीला तरी आपण बघतोय महायुती जी आहे ती पुढे दिसते, भाजप 65, शिवसेना 18 आणि त्यासोबतच ठाकरे बंधूंची टोटल जी आहे ती त्याच्यापेक्षा तुलनेने कमी दिसते, 52 आणि 7, त्यामुळे एकूण 60. तर तिकडे इतर 5 आणि काँग्रेसचा देखील फिगर आपल्याला समोर बघायला मिळतोय. 10-11च्या आसपास काँग्रेसची आघाडी. या घडीचे अपडेट आहे त्यानुसार 158 कल आपल्या हाती आहेत. मोठी अपडेट या घडीची, समाधान सरवणकर पराभूत. अखिल चित्रेंची या घडीची मोठी अपडेट, समाधान सरवणकर पराभूत. अखिल चित्रे, मी आत्ताच थोड्या वेळ आधी आपल्याला म्हणालेलो की ज्या प्रकारे आता वोटिंग पॅटर्न सुरू आहे, जे काय प्रकारे वोटिंग पॅटर्न दिसतंय त्या प्रकारे शिवसेना हे तुम्हाला शेवटी निकालात, शिवसेना आणि मनसे हे शिवशक्तीची जी युती आहे हे तुम्हाला दिसणार की निकालात खूप पॉझिटिव्ह पद्धतीने मतदान झालेलं आहे मुंबईत आणि ते तुम्हाला आता दिसतंच आहे. ज्या प्रकारे समाधान सरवणकर सिटिंग नगरसेवक ह्याला एका आमच्या नवख्या उमेदवारांनी पाडलेलं आहे तिकडे, त्याच पद्धतीत मुंबईचं जे काय वोटिंग पॅटर्न आहे ते क्लिअर यातनं दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा विचारलेलं तेव्हा 30% डिफरन्स होता आमच्यात, म्हणजे सीट्समध्ये. आत्ता जर तुम्ही पाहिलं तर 17% आलेलं आहे ते, तर हळूहळू ते अजून टक्केवारी बदलेल आणि तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. वोटिंग पॅटर्नचा मुद्दा अधोरेखित करताय. वोटिंग पॅटर्न इथे महत्वाचा वाटतोय का? समाधान सरवणकरांचा पराभव झाला. नाही, बघा, याचा अर्थ सरळ आहे की मराठी पट्ट्यामध्ये जो कोर मराठी, मी जे हे आधीपासून सांगत होतो की हे दोन बंधू एकत्र येण्याने जो एक इमोशनल कोशंट वाढला मराठी माणसांचा, तो या निकालातनं दिसतोय. दादरमध्ये समाधान सरवणकर जर पराभूत झाले असतील, म्हणजे झालेत, तुम्ही दाखवलंय, तर याचा अर्थ मराठी माणसांनी पूर्णपणे ठाकरेंवरती विश्वास दाखवला. तोच निकाल मी तुम्हाला सांगतो लालबाग परळमध्ये पण येईल. जिथे जिथे मराठी बहुल विभाग असेल तिथे तिथे अशाच पद्धतीचे निकाल तुम्हाला दिसतील असं मला वाटतं. आणि हा सभेचाच परिणाम आहे, जाहीर सभेचा नंतरच झालेला आहे. जाहीर सभा- हे आधी नसतं झालंय, हे निकाल आधी नसते आले. नाही, मला याच्यामध्ये असं म्हणायचं ना उदयजी, की जाहीर सभेचा तर परिणाम झालाच, राज ठाकरेंच्या भाषणाचा परिणाम झाला, आदित्य ठाकरेंचाही झाला, परंतु त्यांनी शाखांना भेटी दिल्या ना, ज्या इतर छोट्या छोट्या जाहीर सभा न घेण्याऐवजी, म्हणजे बोरिवलीत एक घेतली, अजून गुडे माटुंग्यात घेतली, दादरला घेतली, असं न करता एकच ठेवली आणि शाखांना दोन्ही भावांनी हे केला. ही जी स्ट्रॅटेजी, केडर ऍक्टिव्हेट केलं. केडर मनीषा गांधींची प्रतिक्रिया येस, मनीषाजी, ह्या निकालाबद्दल आणि एकूणातच आपल्या परफॉर्मन्स बद्दल, खास करून या निकालाबद्दल. नाही, खास करून या निकालाबद्दल बोलायचं झालं, आपल्याला माहिती आहे की प्रभादेवी वरळी भागामध्ये त्यांचे 3 आमदार कामाला लागले होते आणि भावनिक आव्हान तर त्यांनी केलं. काही काही ठिकाणी चालेल, काही ठिकाणी नाहीच देखील चालणार, हे सत्य. अजून पुष्कळ निकाल यायचे बाकी आहेत. मला असं वाटतं की लोकांनी ठाकरे बंधू एकत्र येणं याला कुठेतरी भावनिक प्रतिसाद दिला आहे आणि तिकडे पहिले महेश सावंत जे आत्ताचे आमदार आहेत ते तिकडे अगोदर त्यांची बऱ्यापैकी पकड असल्यामुळे कदाचित हा आपल्याला बघायला मिळतोय. कन्या पण पराभूत झाल्यात, लेटेस्ट अपडेट आहे. हो, तर ठीक आहे, आता हारजीत चालत राहील, परंतु पण मग घराणेशाहीला नाकारलं लोकांनी. मला तेच म्हणायचं होतं की जेव्हा आपण पहिल्यापासून म्हणतोय की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर मला असं वाटतं ही एक गोष्ट एस्टॅब्लिश होते
की जिथे ते घराणेशाही आहे तिथे मला असं वाटतं वोटर्स नाकारतायत आणि हे एक गुड साईन आहे माझ्या हिशोबाने. अमरावतीमध्ये पण तुम्हाला हेच म्हणायचं की अमरावतीमध्ये कलोती जी हरली अमरावती घराण्याशी नव्हती याचं तिथे वेगळं काहीतरी कारण असू शकतं. कारण ते नाही पण ते कलोतींचं काम अमरावतीमध्ये किती आहे? भाजपचा परफॉर्मन्स बाकी ठिकाणी थोडा व्यवस्थित दिसतो आहे आणि तिथला pattern काय आणि बघायला लागेल मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे सख्खे आतेभाऊ आहेत ते कलोती, तर ते हारताना दिसत आहेत. मग परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करणारे आज परिवारवादाच्या मुद्द्यावरच पराभूत तो होताना असू शकतो नाही असं नाही पण तिथं नवी पॅटर्न मुंबईतली एक मोठी अपडेट आहे. गणेश नाईकांची खेळी यशस्वी झाली आहे. भाजप 65 जागांवरती आघाडीवरती आहे. मिलिंद बल्लाळ आपल्या सोबत आहेत. म्हणजे नवी मुंबई सध्या तरी भाजपच्या बाजूनं जाते असं चित्र दिसतंय. मला स्वतःला असं वाटतं की गणेश नाईकांचा जो एक इन्फ्लुएन्स आहे संपूर्ण नवीन मुंबईत, तर तो डेफिनेटली दिसणार होता, तो दिसायला लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ज्या असतात आणि गणेश नाईकांचा जो कनेक्ट आहे, जसं एकनाथ शिंदेचा ॲक्सेसिबिलिटी संपूर्ण ठाण्यामध्ये वगैरे आहे, तसं गणेश नाईकांचं ठाण्यातली सिच्युएशन असल्यामुळे त्यांना हे यश मिळतंय. आणि ॲक्सेसिबिलिटी जी आहे ना ती गणेश नाईकांची आहे. पुन्हा अनेक वर्षांपासून नवीन मुंबईच्या विकासाशी ते डायरेक्टली कनेक्टेड आहे. आपण कायद्यांची प्रतिक्रिया घेऊयात, कारण मुंबईमध्ये 3 नंबरचा पक्ष आहे शिंदेची शिवसेना, आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा जादू चाललेली नाहीये शिवसेनेची आत्ताच्या कलानुसार. मला असं वाटतं की या ठिकाणी जे अतिशय वाईट पद्धतीने गणेश नाईकांनी ज्या पद्धतीची टीका आणि त्यांचं चालू होतं, परंतु ठीक आहे, शेवटी लोकांचा निर्णय असतो आणि योग्य वेळी याबद्दल उत्तर मिळेल. ठीक आहे, आपण निरंजन डावकर यांना एक प्रतिक्रिया घेऊया. टांगा पलटी होणार का? नाही, निश्चितपणे टांगापलटी कोणाचा होणार विचारताय तुम्ही? गणेश नाईकच म्हणाले होते ना, टांगा पलटी करू आणि घोडे गायब करू. नाही, याच्यामध्ये आधी निश्चितपणे घोडे फरार झाले नाईक बघा. साहेबांचा घोडे फरार होणार नाहीत ते बघा. टांगा पलटी त्याच्यामध्ये नाईक साहेबांचा नवी मुंबईमध्ये असलेला पकड आणि नाईक कुटुंबीय सगळेजण जे नेहमीच लोकांबरोबर असतात, लोकांसमवेत असतात, तो विश्वास आपल्याला या जनमतामधनं दिसतोय. आणि मगाशी लोंढेजींचा एक आसुरी आनंद मी बघितला की त्यांना काँग्रेसचा निकाल काय लागतोय त्याच्यापेक्षा तिकडे अमरावतीमध्ये एका सीटवरती ते समाधान मानून घेत आहेत. हा खरं तर त्यांचं नवल मला वाटतं. शेजारच्या घरी मुलगा झाला म्हणून आपण ढोल वाजवतोय असा प्रकार हा दिसून येतोय. पण एकंदरीत सगळा जो निकाल आपण बघितला पूर्ण याच्यामधला, तर भारतीय जनता पार्टीच्या साठीच फेवरेबल आहे. निकाल नाहीत अजून निकाल Correct. सगळे हाती काही आहेत. निकाल आहेत पण मोस्टली कल आहेत. नागपूरमध्ये एक अपडेट अशी आहे की भाजपनं 100च्या दिशेनं वाटचाल केली आहे. शतकाच्या उंबरठ्यावरती आहे. आपण अतुल लोंढेंची एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात नागपूरसाठी स्पेशली. नाही, नागपूरमध्ये एकदम डायरेक्ट फाईट होती काँग्रेस आणि बीजेपी. तिथे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा शिंदेसेना वगैरे जे आहे ते फक्त औपचारिकतेसाठी पक्ष आहे म्हणून उभे होते. पण या फाईटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की काम नाही केलेले जिंकून राहिले आणि काम केलेले हरून राहिले. तुमचे जुने सहकारी रविराजा पिछाडीवर आहेत मुंबईमधनं. हा ठीक आहे, आता त्यांनी काम केलं नसेल इकडे येऊन, तिकडे काम काँग्रेसमध्ये असताना काम करायचे ते. पण एक महत्त्वाचं आहे की नाईक फॅक्टरबद्दल तुम्ही चर्चा करत होते, तर भाजपचा विजय नाही आहे तो. नाईक फॅक्टर, नाईक पुढे वंचितमध्ये जरी गेले तरी नवी मुंबई नाईक काढून घेऊन जाणार. ते नाईक फॅक्टर हा वेगळा आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की नागपूरमध्ये जे होत आहे जे जमिनीवर आम्ही बघत होतो त्याच्यामध्ये फार मोठं अंतर दिसत आहे. हे म्हणजे खेदानं व्यक्त करावं लागतं. एक छोटी आपली प्रतिक्रिया. ज्ञानदा, मगाशी टांगा पलटी झाल्याचा संदर्भ आला. एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. मुळात बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे शिवसैनिकांना तो आक्रमकतेचा आहे आणि गणेश नाईक हे आक्रमक शिवसैनिक आहेत. त्यांची अभिव्यक्ती वेगळी आहे. इकडं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत तेही शिवसैनिक आहेत. पण एकनाथ शिंदेंची गेल्या काही दिवसातली राजकीय वाटचाल जर पाहिली तर या आत्ताच्या निवडणुकीत त्यांनी टीका जरूर केली असेल, पण त्याच्यामध्ये एक संयमितपणा आहे. तर मला असं वाटतं की शिवसेनेची आक्रमकता लक्षात घेतली तर केवळ टांगा पलटी झाला आहे किंवा शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे. पण गणेश नाईकांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे ही तर नाकारण्यासारखी गोष्ट नाही. छत्रपती संभाजीनगरची काही मोठी अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगरची अपडेट आपण पाहूयात. रविराजा पिछाडीवर. रविराजा गेल्या टर्ममध्ये हे काँग्रेसचे गटनेते होते आणि आता ते भाजपतनं निवडणूक लढवत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 66 जागांचे कल अश्विन समोर आलेले आहेत. त्याच्यापैकी 21 जागी भाजप, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, इतर 17, काँग्रेस 4, ठाकरेंची शिवसेना 6, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1. 66 115 पैकी 66 कल आपल्या समोर आहेत आणि चित्र ज्याच्यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली दिसते. तर नागपूरमध्ये देखील भाजपने संघ मुख्यालयाच्या आवारातल्या प्रभागात आघाडी घेतली आहे. जळगाव कारागृहातनं निवडणूक लढणारे ललित कोल्हे विजयी. जळगावातली मोठी अपडेट. एक छोटी अपडेट. गुंडांना निवडणुकीमध्ये तिकीट देण्यावरनं बराच वाद रंगलेला ललित कोल्हे विजयी झालेत आणि ओव्हरऑल सर एक छोटी कमेंट या सगळ्या आत्ताच्या चित्राबद्दल. नाही, गुंडांना तिकीट दिलंय आणि हे आरोप सगळीकडेच होतात.
परंतु आता विषय असा आहे की भारतीय जनता पक्षानं मूळ जे केलेलं होतं विकासाची मुद्दे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची ताकद या ताकदीतनं आम्ही जे काही देणार आहोत हे जे लोकांना भावलं त्याचे हे सगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत. भारतीय जनता जे एक्झिट पोल आपण बघितले त्या पद्धतीने हे निघाले. ओके, भारतीकडनं एक छोटी अपडेट आपण घेऊयात. भारती, अपडेट काय एक्झॅक्टली? लातूरमधनं खूप मोठी अपडेट आहे. काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे तिथे, त्या दोघांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला आहे. अर्थात आघाड्या आहेत, काही जण तिथे जिंकले सुद्धा आहे. मात्र आत्ता काँग्रेस 37 आणि वंचितचे 5ही उमेदवार आत्ता आघाडीवर आहे. आपल्याला माहिती आहे की शेवटचे जे 4-5 दिवस होते त्यात लातूर प्रचंड गाजलं होतं रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यामुळे आणि आता आपल्याला काँग्रेस वंचितला यश मिळताना दिसतंय लातूरमध्ये. एक मोठं यश काँग्रेसला मिळताना दिसतं आहे. वंचित पण त्यांच्या सोबत आहे आणि ते लातूरमध्ये. रवींद्र चव्हाणांचं ते वाक्य विलासरावांबद्दलचं प्रचंड गाजलेलं होतं, ते लातूरमध्येच केलेलं विधान होतं. खरं आपण या दोघांची प्रतिक्रिया घेऊया. छोटी कमेंट एक निरंजन डावखरेजी, हा सेल्फ गोल होता आणि त्या पद्धतीनेच निकाल आहे. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर असा निकाल येणं. चव्हाण साहेबांनी त्यावेळेस जी भूमिका मांडली होती ती स्थानिक तिकडच्या कार्यकर्त्यांच्या मधली भूमिका असेल असं मला वाटतं, पण त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यानंतरही त्यांनी त्यांचे स्टेटमेंट्स याच्यामध्ये स्पष्टीकरणाचे दिले होते. हा जो निकाल आहे लातूरमध्ये, आपण जसं मगाशी अतुलजींनी सांगितलं की हा काँग्रेसचं क्रेडिट नाही आहे, हा देशमुख फॅमिलीचा आहे. मग ज्यावेळेस तुम्ही त्या तिकडे नाईक फॅमिलीच्या संदर्भातलं बोलताय, ठीक आहे, कसं होतं व्यक्तिनिष्ठपेक्षा दोघांचा एक कॉम्बिनेशन जो आहे तो दोघांचा कॉम्बिनेशन निश्चितपणे एक मोठा यश देत असतो हे आपल्याला दिसतं. ठीक आहे, अतुल लोंढेंची एक छोटी कमेंट घेऊन पुढे जाऊ. अतुल लोंढेजी. नाही, आता नायकांचं असं आहे की नायकांनी सतत पक्ष बदलले पण देशमुखांनी पक्ष बदलले नाही आहे. त्यामुळे काँग्रेस आणि देशमुख जे आहे हे समीकरण जे आहे हे एकदम व्यवस्थित राहिलेलं आहे. किती इन्कम टॅक्स ईडी CBI जो आहे त्याच्या किती धमक्या आल्या तरी ते अडीग राहिले आणि त्याच्यामुळे लातूरची जनता जरी विधानसभेच्या वेळेस गेली असेल विरोधात, ती कशी गेली सगळ्यांना माहिती आहे. पण आता जे आहे ते आता त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी योग्य कॉम्बिनेशन केले आणि त्याचं ते आता चित्र जे आहे ते स्पष्टपणे दिसतं. हे अमित देशमुखांचा प्लॅनिंगचा, काँग्रेसच्या प्लॅनिंगचा विजय आहे. आणि एकीकडे आपण मुंबईत बघितलं की घराणेशाही नाकारल्याचं चित्र होतं, पण दुसरीकडे संजय शिरसाट मुलगा आणि मुलगी दोघेही विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतात. समर्थ, छोटीशी कमेंट. मला असं वाटतं लातूरचा जो निकाल आहे ना हा तुम्ही वेगळ्या ह्याच्यात घेतला पाहिजे. याचं कारण असं ती जी अलायन्स झाला काँग्रेस आणि वंचितचा तो खूप चांगल्या पद्धतीने केला आणि त्याचं क्रेडिट अमित देशमुख आणि त्या सगळ्यांना आहे. तोच अलायन्स मुंबईमध्ये होता एक्झॅक्टली, पण तो त्या पद्धतीने जेल झाला नाही. 62 जागा सोडल्या, ते म्हणाले आम्हाला 42च लढायच्या आहेत, आम्ही मागितल्याच नव्हत्या, त्या परत दिल्या. हा जो गोंधळ उडाला हे थांबवते. महेश सावंत सध्या बोलतात, त्यांची प्रतिक्रिया येते. ज्या काय मीटिंग घेतले पैशाचा कतला बघितला रे, बाजार करोडो रुपये होत, त्यामध्ये माझी निष्ठा जिंकली, आमच्या मतदारांचा स्वाभिमान जिंकला. मनसेचा किती फायदा झाला? मनसेचा खूप फायदा झाला 100%. त्यामुळे आपण बघतोय हे होते ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत. तर महेश सावंतांनी थेट पैशांचं जे आमिष दाखवलं गेलं निवडणुकीत, हा मुद्दा बराच चर्चेत राहिला, त्याच्यावरती आरोप केले. समाधान सरवडकर यांचा पराभव झालेला आहे. ठाण्याच्या मुंब्रा इथनं MIMचे 4 उमेदवार विजयी झालेत. पण आपण लातूरबद्दल बोलतो, पण त्याआधी ही दृश्य खूप इंटरेस्टिंग आहेत. महेश सावंत हे त्या भागाचे आमदार आहेत आणि हा सगळा पट्टा ठाकरेंसाठी अर्थातच महत्त्वाचा मानला जातो. पुण्यामध्ये भाजपची घौडदौड कायम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसतोय. तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 28 जागा, शिवसेना 16, मनसे 4 जागांवरती आघाडीवर आहे. संजय शिरसाट मुलगा मुलगी दोघेही सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, जळगाव, अकोला, नागपूर भाजपला मोठं यश मिळत असल्याचं चित्र आहे. सत्ता स्थापना जवळपास भाजपची या महानगरपालिकांमध्ये होतीये असं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पण मुंबईची फाईट ही खूप इंटरेस्टिंग वळणावरती आली आहे. पण त्यापूर्वी आपण लातूरबद्दल बोलत होतो. लातूरमध्ये वंचित आणि काँग्रेसने जी कमाल दाखवली ती मुंबईत का दिसत नाही. तेच मी सांगतोय, तो जो अलायन्स आहे ती आघाडी जी आहे ती व्यवस्थित जेल झाली. स्वतः प्रकाश आंबेडकर हे देशमुखांच्या घरी गेले, हे जे चित्र समोर आलं इथे दिसलंच नाही ना. इथे ज्या वर्षा गायकवाड आहेत मुंबईच्या अध्यक्ष, त्या आणि प्रकाश आंबेडकर यांची एकतरी भेट दिसली का? हे प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करायला ज्युनियर लेवलच्या नेत्यांना जर पाठवत असतील तर ते कसे होतील? तर ही जेल झाल्याशिवाय कुठलाही अलायन्स, जसा सेना आणि मनसेचा अलायन्स जेल झाला आणि त्याचा परिणाम दिसतोय आपल्याला, तसा हा इथे वंचित आणि काँग्रेसचा अलायन्स मुंबईमध्ये बिलकुल जेल झाला नाही, जो तो इंडिव्हिज्युअली लढत होता आणि त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट दिसलेला. याच्यात आणखीन एक कारण समोर असं आहे की तिथे रवींद्र चव्हाण जाऊन त्यांनी जे काही सेल्फ गोल केलेला आहे बोलून विलासराव देशमुखांच्या बद्दल, त्याचाही परिणाम तिथे खूप झाला. ते कन्सोलिडेट झालं सगळं. त्यांच्या विरुद्ध जो काही असंतोष निर्माण झाला ते मुख्य कारण तिकडे आहे.
तिथे लातूर आणि सोलापूरमध्ये वंचित आणि सोलापूरमध्ये काँग्रेस ते जास्त कारण आहे. हो, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना मोठा धक्का बसतोय कारण सोलापूरमध्ये अर्थातच भाजपची जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते. सोलापूरमध्ये 54 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली, शिवसेना 1, तर काँग्रेसचं काय चित्र आहे तेही आपण बघूयात. काँग्रेस केवळ एका जागेवरती आघाडीवर, जयकुमार गोरेंनी सगळी निवडणूक एक प्रकारे आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलेली होती, त्यामुळे प्रणिती शिंदे विरुद्ध जयकुमार गोरे असा सामना होता, ज्याच्यामध्ये अर्थातच भाजपचा मोठा विजय होताना पाहायला मिळतोय. 66 जागांवर नवी मुंबईमध्ये अश्विन भाजप सध्या आपल्याला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खरं ठिकठिकाणचे आता जवळपास काही ठिकाणचं चित्र जे आहे ते समोर येत आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी मोठी ताकद लावलेली, त्यांना धक्का बसतोय. अमरावतीत रवी राणांनी भाजपला धक्का दिलाय. भाजपचे श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय पराभूत होत आहेत. अमरावतीतला हा निकाल. सोलापूरमध्ये भाजपचं अर्धशतक, 54 जागी आघाडी, त्यामुळे काही ठिकाणी अपेक्षित निकाल तर काही ठिकाणी अपसेट विक्टरीज किंवा धक्कादायक निकाल असे बघायला मिळतात. सोलापुरात प्रणिती शिंदेना मोठा धक्का. चंद्रपूर MIMने खातं उघडलंय, चंद्रपूरची अपडेट. तर अमरावतीत मात्र रवी राणांनी भाजपला मोठा धक्का दिलेला पाहायला मिळतोय, कारण तिकडे पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय, त्यामुळे क्षणाक्षणाला अपडेट्स येत आहेत. काही ठिकाणी निकाल देखील यायला लागलेत. प्रभाग क्रमांक 11 ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेघना घाटगे जिंकलेल्या आहेत. पनवेलमधला हा निकाल. आता निकाल येऊ लागलेले आहेत. मगाशी कल येत होते ज्ञानदा, आता हळूहळू निकाल किंवा विजयी उमेदवारांची नावं आपल्याला समोर येत आहेत. मुंबईचं चित्र बघितलं तर भाजप 65, शिवसेना 18, ठाकरेंची शिवसेना 52, मनसे 7, काँग्रेस आणि मित्रपक्ष 11, इतर 5. त्यामुळे सध्याच्या घडीला 158 पैकी जास्त ठिकाणी आपण बघतोय की भाजप आणि मित्रपक्ष आघाडीवर. भारतीकडे अपडेट आहे. भारती, अश्विन, आता 2 मोठ्या महानगरपालिकांचे अपडेट्स आहेत. तू सांगितलं सोलापूरमध्ये 54 जागी भाजप आघाडीवर आहे, तिथे मॅजिक फिगर 52 होता, त्यामुळे आता आपण आघाड्याच आहेत सांगतोय, कलच सांगतोय. मात्र तिथे मॅजिक फिगरच्या पुढे गेलेला आहे भाजप. एवढंच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये जिथे मॅजिक फिगर 65 होता, 65 होता, तिथे भाजप आत्ता 70 जागी आघाडीवर आहे, अनेक त्यातले विजय. आणि मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते, जळगाव, अकोला, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर इथे सगळीकडे आपल्याला भाजप मोठ्या प्रमाणात आघाडी घेत आहे असं दिसतंय. म्हणजे सध्याच्या घडीच्या ट्रेंडनुसार गेलो तर भाजपची तिकडे सत्ता येऊ शकते. हा काही ठिकाणी तर मॅजिक फिगरच्या पुढे गेले, काही ठिकाणी अर्धशतक गाठलं. खरं, त्यामुळे ही सध्याची अपडेट होती. बहुसंख्य ठिकाणी ज्या 29 महापालिका ज्ञानदा, त्यातल्या बऱ्यापैकी महापालिकांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे किंवा सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पण अजित पवारांना एक मोठा धक्का म्हणाला लागेल. दोन्ही पवार एकत्र आले पुण्यासाठी, पिंपरी चिंचवडसाठी, पण तरी सुद्धा भाजपनं हे आपले दोन्ही गड एक प्रकारे राखल्याचं चित्र पाहायला मिळते. कारण कलांच्या बाबतीत इथे आघाडीवर कोण आहे तर भाजप आघाडीवरती आहे आणि भाजप चांगल्या फरकानं आघाडीवरती पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही पवार एकत्र आले खरं तर पुण्यासाठी, पिंपरी चिंचवडसाठी, पण पवारांचं मॅजिक दिसत नाही, आकड्यांमध्ये तरी दिसत नाही. नक्कीच आत्ता आकड्यांवरनं तरी असं दिसत नाही आहे. भारतीय जनता पार्टी दोन्ही ठिकाणी पुणा, पिंपरी चिंचवडमध्ये पुढे आहे बऱ्याच फरकाने. याचं आत्मचिंतन नक्कीच पक्षाला करावं लागेल. पण मग ह्याच्यानंतर एक पुढची चर्चा, म्हणजे भले दादानी स्पष्ट केलं की काही विलिनीकरण वगैरे काही आमचं होणार नाही आहे, पण चर्चा तर सुरू राहतात. या आकड्यांवरनं चर्चा सुरू राहतील. चर्चांचं काय होईल नेमकं? त्याबाबतचा निर्णय माननीय अजितदादा पवार साहेबच घेतील. पण जी अपेक्षा होती पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये की कमीत कमी टफ फाईट होईल, तर पिंपरी चिंचवडमध्ये तरी दिसते, पुण्यामध्ये तर फारच आम्ही मागे पडलेलो दिसतो. एक मोठी अपडेट आहे, एक मोठी अपडेट अश्विन आपल्याला सांगू. मोठी अपडेट आपण देऊया, कारण एकनाथ शिंदेच्या दृष्टीने मुंबईमध्ये त्यांचे उमेदवार कसं परफॉर्म करणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र 2 उमेदवार त्यांचे हरतायत. एकनाथ शिंदेचे 2 उमेदवार जे आहेत ते हरताना बघायला मिळतात, समाधान सरवणकर आणि त्यासोबतच दीप्ती वायकर. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का आहे. दोन्ही मोठ्या नेत्यांचे हे पुढची पिढी आहे आणि त्यांना इकडे पराभूत व्हावं लागले. एकनाथ शिंदेच्या दृष्टीने एक हा महत्वाचा निकाल. एकनाथ शिंदेना हा धक्का मानला जातोय. वायकरांची मुलगी आणि सरवणकरांचा मुलगा जो आहे तो पराभूत झालाय. आणि त्यांची आडनावं तिथे महत्वाची आहेत, कारण रवींद्र वायकर हे खासदार आहे, सदा सरवणकर हे माजी आमदार राहिलेले आहेत. तर त्यामुळे या दोघांचं हरणं, समाधान सरवणकरांचं आणि वायकरांच्या मुलीचं, हा एक मोठा धक्का अर्थातच मोठा धक्का हा शिंदेसाठी. अश्विन, आपण अखिल चित्रेंची एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात शिंदेना बसलेल्या 2 धक्क्यांवरती. खरं सध्याचे अखिल चित्रेची मोठी नावं होती 2 आणि पुढची पिढी होती खरं तर दिग्गज नेत्यांची, पण निकाल आपल्या समोर आहे. नाकारलाय ना मुंबईने. मुंबईच्या जनतेने त्यांचं स्पष्ट मत आणि कौल काय आहे ते मी परत एकदा सांगतोय. मुंबईकरांच्या मनात काय आहे त्याचं हे चित्र हे आपल्याला दिसत आहे आणि संध्याकाळपर्यंत हे पूर्ण चित्र स्पष्ट होईल की ठाकरे बंधूंच्या बाजूनी मुंबईकर जनता ही उभी राहिलेली. आणि जेव्हा मी मुंबईकर जनता म्हणतो तेव्हा मराठी माणूस पण त्यात म्हणतो, कारण मी मुंबईकरांना मराठीपासून वेगळं समजत नाही.
आपण मनीषा कायंदेजींना विचारूया. मनीषा कायंदेजी, जे दोन निकाल समोर आलेले आहेत आपल्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या लढाया होत्या, असं चित्र दिसतंय की नेते मात्र एकनाथ शिंदेसोबत, पण जे मेन केडर आहे, जो बेस आहे, तो आता ठाकरेंसोबत आहे. या निकालावरनं असं वाटतं? बघा, आम्ही 90 जागा जवळजवळ लढलेलो आहोत. अजून पुष्कळ निकाल यायचे, पण या 2 निकालांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिकडे ती सीट आमच्यासाठी सोपी नव्हतीच. आणि तिकडे एकतर विद्यमान आमदार हे ठाकरेंचे आहेत, महेश सावंत आहेत, आणि वरळीचे जे तिन्ही आमदार आहेत हे सगळे तिकडे फोर्स खूप कॉन्सन्ट्रेट झाला. आणि काही वेळा थोडासा परफॉर्मन्स असेल किंवा काही अनेक कारणं त्याची असू शकतात. वायकर खासदार आहेत, परंतु आपल्याला माहिती आहे की वेळही कमी मिळाला तिकडे. आणि पण वेगवेगळे factors सातत्यानं असू बोललं शकतात. जातं की केडर कोणासोबत, तर या आत्ताच्या चित्रामधनं केडर कोणासोबत, म्हणजे हा प्रश्न खरंय. स्पेसिफिकली आपण थोडक्यात सगळ्या पत्रकारांच्या प्रतिक्रिया घेऊया. पण विचारूया, या आकड्यांवरनं काय वाटतं, केडर कोणासोबत आहे? केडरचा विचार केला तर बऱ्याच पत्रकार मित्रांनी सांगितलं, खडसांनी सांगितलं की घराणेशाहीला नाकारलं आहे. त्यांना वाटतं हे 2 जे निकाल आहेत, वायकर आणि समाधान सरवणकरांचे, आणि दुसरा मुद्दा असा आहे की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जे एकत्र आले, हे मराठी माणसांनी कुठेतरी स्वीकारलं आहे. मला वाटतं यातून हाच बोध घ्यावा लागेल की घराणेशाही कुठेतरी आता मागे पडायला लागली. बल्लाळ सर, मला स्वतःला असं वाटतं की ह्याचं जर ॲनालिसिस करताना ना, की सत्तेच्या खूप जवळ गेलो, कार्यकर्ता गेला किंवा तो पक्ष गेला, तर त्यातल्या कार्यकर्त्याची जी जिंकण्याची एक इच्छा असते किंवा एक फाईट करण्याची, स्ट्रगल करायची, ती कुठेतरी कमी झाल्यासारखं स्पष्ट दिसतंय. आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने झुंज द्यायला पाहिजे होती, ती झुंज दिलेली नाहीये. खरंय खरंय. सुरू होती, तर या तर आपण आकड्यांवर विचारूया. शिवसेना कुणाची? खरं, या आकड्यांवरनं शिवसेना कुणाची हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येऊ शकतो, चर्चेला येऊ शकतो का? येईल तो. पण आत्ता मला मिलिंद बलवाल जे म्हणाले की फक्त निवडणूक जिंकणं हा विषय होतो, तो मुनगंटीवार आत्ताच मुनगंटीवार बोलले होते वाटतं की निवडणूक जिंकणारा मशीन होऊ नये पक्ष म्हणून. तर तसं ते झालं, तसं होऊ नये असं आहे. आणि शिवसेना कोणाची हा जो निकाल आत्ता दिसतोय, त्याप्रमाणे ठाकरे बंधू जर पुढे गेले असतील तर त्यांचे असं म्हणता येईल. परंतु महाराष्ट्रभर जे काय आहे ठाकरेंचं अस्तित्व, ठाकरे संपले अशी चर्चा निवडणुकीच्या आधी सुरू झाली होती. ठाकरे संपले अशी मी तुम्हाला परत सांगतो, सभेनंतर वातावरण बदललं. मराठी मुद्दा जेव्हा आला तेव्हा वातावरण मुंबईत पूर्ण बदललं गेलं आणि त्यामुळे ते झालं. आणि दुसरं असं की एक तो ठाकरे फॅक्टर जो असतो लोकांच्या मनात, तो अजूनही आहे आणि होता. ठीक आहे, आपण पुढची प्रतिक्रिया घेऊया. ठाकरे फॅक्टर मॅटर केला गेले. चला अश्विन, हिंदुत्व टू मराठी हा जो शिफ्ट झाला, हा फायद्याचा ठरला का ठाकरेंसाठी? पण तसं असतं तर मग राज ठाकरे जास्त यश मिळालं असतं ना. ठाकरे फॅक्टर तर महत्त्वाचा ठरलाच असं मला वाटतं. पण मला दुसरं एक असं वाटतं की शिंदेंचे उमेदवार निवडीचं जे गणित आहे ना, ते चुकलं. त्यांनी जे शिवसेनेतनं जे फोडलेले नगरसेवक होते त्यांना सरसकट तिकीट देण्याचं काम केलं. आणि त्यांच्या विरोधात एक ऑलरेडी अँटी इन्कम्बन्सी होती. त्यात शिवसेनेचं केडर ज्या पद्धतीचा प्रचार करतं, गद्दार 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 म्हणून, त्यामुळे तो एक 50 खोके, हे सगळं फॅक्टर होते. आणि त्यांना सरसकट तिकीटं दिली. अनेक ठिकाणी तर शिंदेंनी त्यांच्या आमदारांचंही ऐकलेलं नाही आहे आणि जे आले त्यांना तिकीटं दिली. मला असं वाटतं ह्या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे. एक छोटी कमेंट संजय मोगरे सरांची घेते. भारतीय जनता पक्षानं जास्त आरोप केलेले होते की ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे, पण ही अस्तित्वाची लढाई नाही हे आत्ता सिद्ध केलेलं आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले, आता त्याचा परिणाम आणि किती होते अजून निकाल लागायचे. सत्ता जरी येत नसली कदाचित तरी अस्तित्व त्यांचं आहे आणि राहणार. संपलेलं नाही आणि राहणार. आपण काही महत्त्वाचे अपडेट या LED स्क्रीनवरती बघणार आहोत. भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 2 मधनं राष्ट्रवादी शपथचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. भिवंडीचे माजी उपमहापौर, त्यांचा मुलगा पराभूत झालाय. जळगावमध्ये महायुती मॅजिक फिगर्सपेक्षा केवळ एक जागा दूर आहे. अश्विन, खरंय तर विदर्भामध्ये 2 धक्के बसतात. फडणवीसांना मामेभाऊ कलवते आणि तुषार भारतीय यांना पराभवाचा धक्का बसतोय. सांगलीत भाजपची जोरदार मुसंडी, 21 जागांवर भाजप आघाडीवर. अमरावतीत भाजपचे श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांना पराभव स्वीकारावा लागलाय. मुंबईत 59 आणि 172 मध्ये भाजप उमेदवार आघाडीवर आहे. मुंबईतली ही अपडेट आहे. तर 209 यामिनी जाधव पिछाडीवर, मनसे उमेदवार आघाडीवर. 209 यामिनी जाधव पिछाडीवर, मनसे उमेदवार आघाडीवर. जळगावमध्ये मॅजिक फिगर पासून महायुती एका जागेपासून दूर. हे सगळे मोठे अपडेट्स आहेत या तासाभरामधले. आणि मामेभाऊ आणि त्यासोबतच तुषार भारतीय यांचे बंधू हे तिकडे पराभूत होताना आपल्याला बघायला मिळतात. विदर्भातले मोठे अपसेट आहेत हे. बरोबर आहे, कारण ह्या निवडणुकीची तुलना तीही होते. म्हणजे आकडे किती मिळतात, कोणती महापालिका तुम्ही जिंकता, यासोबतच अर्थातच जे बडे चेहरे असतात त्या चेहऱ्यांभोवती सुद्धा
ही निवडणूक फिरत असते. खरंय. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 29 आणि 172 मध्ये भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवरती आहेत. 209 यामिनी जाधव पिछाडीवरती, मनसेचे उमेदवार 209 मधनं आघाडीवर असल्याचं चित्र आहे. महायुती मॅजिक फिगरच्या केवळ एक जागा दूर आहे जळगावमध्ये. नवी मुंबईमध्ये 66 जागांवरती भाजप जाऊन पोहोचली आहे, तर शिंदेची शिवसेना 28 जागांवरती अडकलेली आहे. RPIनं खातं उघडलेलं आहे. RPIची सुद्धा एक अपडेट देणं गरजेचं आहे. 63 जागांवरती मुंबईत भाजपनं आघाडी घेतली आहे. शिंदेची शिवसेना 20, ठाकरे 52, मनसे 7, काँग्रेस 11 असं सध्याचं चित्र. नवी मुंबई जिथे शिंदे विरुद्ध नाईक ही लढत पाहायला मिळते. प्रचंड आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक गाजलेली होती. अश्विन, खरं. आणि तिकडची आकडेवारी समोर येते ज्याच्यामध्ये गणेश नाईक हे बाजी मारताना सध्या तरी दिसत आहेत, भाजप बाजी मारताना दिसते. तर इतर पक्षांना मात्र फार तशा जागा म्हणाव्या तशा मिळालेल्या नाही आहेत. नवी मुंबईत 66-28, भाजप 66, शिवसेना 28 आणि इतर 1. नवी मुंबईतलं हे चित्र 111 पैकी 97 जागांचे कल जे आहेत ते समोर आलेत. नाशिकमधल्या देखील कल समोर येतोय, धुळ्यामध्ये देखील समोर येतोय. जळगावमध्ये मात्र महायुती मॅजिक फिगरच्या केवळ एक जागा दूर आहे. कल्याण डोंबिवली काय चित्र आहे? भाजप 28, शिवसेना 16, 122 जागा देखून हे सध्याचे कल किंवा निकाल समोर येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खातं उघडता आलेलं नाही. ठाकरे 2, मनसे 4. रुपाली ठोंबरेंच्या आक्षेपानंतर पुण्यात मतमोजणी थांबवण्यात आली आहे. पुण्यामधली अपडेट, रुपाली ठोंबरेने आक्षेप घेतलेला होता आणि त्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे. पुण्यामधली ही अपडेट म्हणावी लागेल. रुपाली ठोंबरे यांच्या आक्षेपानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आहेत रुपाली ठोंबरे, त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर मतमोजणी थांबलेली आहे. पिंपरी चिंचवड, पुणे दोन्ही ठिकाणी तुम्ही चेक केलं, मी चेक केलं आणि मग तुमची सही. तुम्ही एकट्याने कुठलं मशीन करलं त्याशी आम्हाला घेणं. ही जी यादी आहे ह्याच्यामध्ये निवडणूक प्रतिनिधी तुमचा अधिकारी होता, त्या दोघांच्या साक्षीने दोघांच्या पंचनाम्याने ती मशीन सील झाली. त्यामुळे आम्हाला हे मशीन ग्राह्य धरलं जातं. तुम्ही नंतर कुठली मी सांगते तुम्हाला, यांनी जी ही यादी आपल्याला दिली त्यांनी नंतर ती बदलली आणि त्यांनी आपल्या लोकांना जी यादी दिली ना, ज्या सह्या घेतल्या त्यांना सांगितलं कुठं फक्त ही मशीनची यादी सह्या घेतलेल्या आहेत. माझा प्रश्न असा, मशीन ग्राह्य कधी धरलं जाईल? तर रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर मतमोजणी थांबवली गेली. आय थिंक नवनाथची दृश्य आहेत. नवनाथने 135 प्रभागामधनं विजय मिळवलाय. माध्यम प्रमुख भाजपचे नवनाथ बन आणि अर्थात नवनाथ आपला जुना सहकारी सुद्धा राहिलेला आहे. त्यामुळे नवनाथचा हा विजय जितका त्याच्या पक्षासाठी खास, तर त्यामुळे आपल्याला जुना सहकारी म्हणून सुद्धा आनंद होणं स्वाभाविक आहे. नवनाथसाठी ही एक टफ फाईट मानली जात होती, कारण इथे मुस्लिम बहुल मतदारांची संख्या जास्त आहे. पण प्रभाग क्रमांक 135 मधनं नवनाथनं विजय मिळवल्याच्या नंतर हे सेलिब्रेशन भाजपचं. अश्विन, तर नवनाथने विजय मिळवला आणि मोठं सेलिब्रेशन, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. पहिलीच निवडणूक होती नवनाथची आणि त्या पद्धतीने प्रचार झालेला होता आणि त्याच्यानंतर आता नवनाथने हा विजय मिळवलेला, विजयी पताका फडकवली आहे. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 59 आणि 172 भाजपचे उमेदवार आघाडीवर. 209 यामिनी जाधव पिछाडीवर, तर प्रभाग क्रमांक 87 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जिंकतात. पूजा महाडेश्वर. ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जिंकले आहेत. या सगळ्या अपडेट समोर येत आहेत. सध्याच्या घडीला 158 कल आपल्या हाती आहेत. भाजप 63, शिवसेना 20, ठाकरे 52, मनसे 7, काँग्रेस आणि मित्रपक्ष 11, इतर 5. राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांना सध्या तरी खातं उघडता आलेलं नाही अशी सध्याची स्थिती. मुंबई प्रभाग क्रमांक 104 भाजपचे प्रकाश गंगाधरे जिंकले आहेत. मुंबईतली अपडेट, प्रकाश गंगाधरे विजयी झाले आहेत. भिवंडीमधनं अपडेट येते. भिवंडीमध्ये भाजप 10 जागांवरती आघाडीवर आहे, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं इथं खातं उघडलेलं नाहीये. काँग्रेसनं 8 जागांवर आघाडी घेतली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी 4 आणि इतर 4 असं भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. 90 जागांची महानगरपालिका आणि अर्थातच मानखुर्दकरांनी अतिशय ताकदीनं मेहनतीनं साथ दिलेली आहे आणि ही मानखुर्दचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी जो विश्वास दाखवला आणि मानखुर्दकरांनी देवाभाऊंना प्रचंड प्रमाणात साथ दिली. आता देवाभाऊंच्या आशीर्वादानं मानखुर्दचा चेहरा बदलण्याचं काम केलंय आणि होणार आहे. आपण बघताय की मोठ्या संख्येनं जवळपास 2000च्या लीडनी ही सीट निघालेली आहे आणि जनतेची प्रचंड ताकद आणि प्रचंड आशीर्वाद भाजपला मिळालेत. नवनाथजी, या विधानसभा या वॉर्डाचा जर आपण विचार केला तर मुस्लिम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नितेश राणे असतील, दिग्गज हे लोक या ठिकाणी आली होती. कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघताय की अशाही मतदारसंघात तुम्हाला निवडून दिलंय? खरं तर जनता ही विकासाला पाहते. जो विकास करू शकतो त्यांना निवडून देण्याचं काम मुंबईमध्ये जनता करते आणि आम्हाला देखील विकास करण्यासाठी लोकांनी आशीर्वाद दिले आणि हे भरभरून आशीर्वाद दिले. ज्या पद्धतीनं जनता आमच्या सोबत
त्यामुळे नवनाथ बन यांचा विजय प्रभाग क्रमांक 135 मधनं अश्विन. खरंय, मोठी अपडेट आहे. नवनाथ बन यांचं ही प्रतिक्रिया होती जिंकल्यानंतर. अतुल लोंढेजी यांच्याकडे जाऊया. अतुल लोंढेजी, माध्यम प्रमुख, पक्षाचे प्रवक्ते, बाजू मांडणारे, हिरिरीने बाजू मांडणारे व्यक्तिमत्व, निवडणुकीला उभं राहिलं आणि जिंकलं. आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे गोष्ट. नाही, चांगली गोष्ट आहे. असं आहे की फील्ड चेंज केल्यानंतर दुसऱ्या फील्डमध्ये जाऊन आपण यश मिळवणं ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचं कौतुक केलंच पाहिजे. नवनाथ जिंकला, आपल्यामधला एक व्यक्ती, आपल्यासोबत नेहमी बसणारा व्यक्ती जिंकला आहे. नाही, पण तर किमान त्याचं एका तरी प्रवक्त्याला न्याय मिळाला, कुठल्याही पक्षाकडनं का असू दे, एका तरी प्रवक्त्याला न्याय मिळाला. नाही, असं काही नाही. आता मलाही माझ्या पक्षाने माझ्या पक्ष बाजूला ठेवूया, थोड्या वेळासाठी पक्ष बाजूला ठेवूया, कुठल्या तरी प्रवक्त्याला न्याय मिळाला. म्हणजे मी आतापर्यंत जे बोललो ते आनंदाचं बोललो नाही असं तुमचं म्हणणं आहे का? जे प्रश्न हा आहे की तुम्ही आता चॅनल मधले लोक तिकडे जाऊन प्रवक्ते म्हणून यशस्वी होतात असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही विचार करायला हरकत नाही आता हळूहळू. नाही, पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बा केशव आणि माधव भंडारी यांच्यासोबत अन्याय केला म्हणून तुम्ही असं म्हणता का? नाही, मी पक्ष बाजूला ठेवायला सांगितलं. यादी खूप मोठी निघेल. नाही. यादी निरंजनजी लोंढेंबद्दल मला सहानुभूती आहे. नाही लोंढे साहेब, तुमच्यावर सहानुभूती आहे आम्हाला सगळ्यांना. नाही, माझ्या सहानुभूतीचं पत्रकारांना आहे. आता निरंजन जे बोलतोय, कमीत कमी इकडून तिकडे उड्या मारून आपलं यश मिळवणं, याला यश जर म्हणायचं असेल तर ते निरंजनला लखला बसो. पण असं म्हणणं अगदी चुकीचं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाची, तुमच्या आयडिओलॉजीशी इमानदारी ठेवली म्हणजे तुम्ही मागे पडला. मी पण नॅशनल स्पोक्सपर्सन झालो, मी पण मुख्य प्रवक्ता आहे. असं पक्षाने अन्याय केला असं नाही आहे. पण तुम्ही एखाद्या प्रवक्त्याला न्याय मिळाला असं म्हणता, तेव्हा मग केशव आणि माधव भंडारी यांचं नाव पुढे चिडू नका, जाऊ द्या. हे लायटर नोटवर वातावरण लायटर नोटवर निरंजनला बोट दाखवलं मी. निरंजनला त्यांनी काय केलं दाखवलं म्हणून चिडला तो. मी नाही चिडलो. अतिशय लायटर नोटवरचा मुद्दा होता. आपल्या आयडिओलॉजीशी प्रामाणिक राहणं. आपण नाही, आपल्या आयडिओलॉजीशी प्रामाणिक राहणं याच्यावर निरंजन त्याच्याबद्दल वाद नाही, त्याच्याबद्दल दुमत नाही. पुढे जाऊया. ठीक आहे. आपल्याला नाही, सिरियस नोटवर आपल्याला न्यायचं नव्हतं. हा मुद्दा आपल्याला ऐका. सिरियस नोटवर आपल्याला जायचं नव्हतं. आपण खूप हलक्या फुलक्या पद्धतीने हा विषय होता. नाही. अतुल लोंढेजी भडकू नका तुम्ही. लायटर नोटवर बोललो. लायटर नोटवर होता विषय. अश्विन, अतुल लोंढे यांना कधीतरी न्याय मिळेल असं आम्हाला वाटतंय काँग्रेसकडून. ते अजून मिळालेलं नाहीये. बरं, ठीक आहे. हा विषय नको जास्त वाढवायला. आपल्याला अपडेट घ्यावे लागतील. सोलापुरातून अपडेट येते. आरोपी भाजप उमेदवार हा विजयी झालाय. हा मुद्दा निवडणुकीमध्ये खूप महत्वाचा ठरला, कारण अमित ठाकरेंनी जाऊन भेट सुद्धा घेतलेली होती. अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. आपण अखिल यांची प्रतिक्रिया घेऊयात. हत्या प्रकरणातला आरोपी जो आहे तो विजयी झालेला आहे. सरवदे यांची, म्हणजे आपल्या पक्षाच्या उमेदवाराची तिथे हत्या झाली, कार्यकर्त्याची तिथे हत्या झालेली होती. आणि अमित ठाकरेंनी भेट देखील घेतली होती तिकडे कुटुंबियांची. आता तिथल्या जनतेने कोणत्या प्रकारे, कोणत्या दबावात किंवा कोणत्या आधारे तिकडे मतदान झालं आहे हे मला असं वाटतं आता इथे बसून त्याच्यावरती मला बोलणं योग्य ठरणार नाही. त्याचे जे काय चर्चा विनिमय करून किंवा तिथे प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला काय घडलं आहे हे पाहणं गरजेचं ठरेल त्याच्यावर बोलण्याआधी. पण हे अत्यंत दुर्दैवी प्रकारे महाराष्ट्रात जर असं घडत असेल. सगळ्यात जास्त गुंडांना उमेदवारी दिली किंवा गुन्हेगारांना उमेदवारी दिली तो आरोप झाला दादांच्या राष्ट्रवादीवरती. इथे आपल्याला एक मोठा विजय पाहायला मिळतो सोलापुरातला. भले त्यांच्या पक्षाचा नाही, पण एक विजय तर पाहायला मिळाला. एक प्रतिक्रिया घेऊया आपण आनंद परांजपेंची. असं आहे की स्थानिक पातळीवर कुठल्या प्रकारे मतदान झालं असेल. आता सोलापूरमध्ये पण भारतीय जनता पक्षाचा तो उमेदवार जिंकले दाखवत आहेत. त्यामुळे तिथे स्थानिक काय परिस्थिती असेल त्यानुसार लोकांनी तिथे मतदान केलंय. पण गुंडांशिवाय राजकारण अपरिहार्यता आहे. आता गुंडांशिवाय राजकारण ही राजकारण्यांची नाही, असं अजिबात नाही की गुंडांशिवाय अपरिहार्यता आहे. काही वेळेला काही तिकीटं दिली जातात. त्यामुळे शेवटी असं आहे की न्यायाने जोपर्यंत तुम्हाला आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष समजून कधी कधी राजकीय पक्ष तिकीटं देतात. नाही, भुकरे सध्या सांगतात की बावनकुळेंनी बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं होतं. बावनकुळेंना हा प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेला त्यांनी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आरोपी आहे तो गुन्हेगार ठरलाय का, गुन्हेगार ठरलेला नाही, त्यामुळे त्याचा विषयच येत नाही. एक निरंजन डावकर यांची छोटीशी प्रतिक्रिया आपण त्याच्यावरती घेऊयात. त्यांच्याच पक्षाचे व्यक्ती आहेत, आरोपी आहेत, गुन्हेगार नाही आहेत. नाही, याच्यामध्ये आपण ओव्हरऑल जर बघितलं तर जरी याच्यामध्ये हा एक परसेप्शन असला तरी लोकमत आपल्याला अतिशय महत्त्वाचं असतं आणि जनमत जे आहे ते आपल्याला या निकालाच्या माध्यमाने निश्चितपणे दिसणारच आहे. त्यामुळे